सह्याद्रीच्या जंगलात 10 दिवस बेपत्ता असलेली वाघीण सापडली, पण गळ्यातील जीपीएस कॉलर गायब. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हिरकणी STR-T6 वाघीण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून तिच्या जीपीएस कॉलरचे सिग्नल एकाच ठिकाणाहून येत असल्याने वनविभागाची धावपळ उडाली होती. मात्र आता हिरकणी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या गळ्यातील जीपीएस कॉलर गायब झाल्याचे समोर आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना कोअर परिसरात नुकतीच हिरकणी STR-T6 वाघीण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या 10 दिवसांपासून तिच्या जीपीएस कॉलरचे सिग्नल एकाच ठिकाणाहून येत होते. त्यामुळे वनविभागाने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली होती. वन्यजीव विभागाने गस्ती पथक वाढवत संपूर्ण परिसरात शोध घेतला. मात्र हिरकणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे जीपीएस कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा कॉलर गळून पडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यानंतर विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढवत त्यांचे विश्लेषण सुरू केले. काल कोयना जंगलातील कोअर भागात एका वाघिणीचे चित्रण झाले. तिच्या अंगावरील पट्ट्यांचे विश्लेषण केल्यानंतर ती हिरकणी STR-T6 असल्याचे स्पष्ट झाले. मात्र यावेळी तिच्या गळ्यात जीपीएस कॉलर दिसून आली नाही. वाघिणीने स्वतःच्या पंजाने कॉलर काढून टाकली असावी किंवा तांत्रिक कारणामुळे ती गळून पडली असावी असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान कॉलर अधूनमधून अजूनही सिग्नल देत असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हिरकणीची प्रकृती सुदृढ दिसत असून तिचे वजन वाढल्याचेही प्रथमदर्शनी जाणवत आहे. सह्याद्रीच्या जंगलात पुन्हा एकदा हिरकणीची दमदार एंट्री पाहायला मिळाली असून जीपीएस कॉलर गायब असली तरी हिरकणी सुरक्षित आणि सुदृढ असल्याने वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.